उपस्थित सर्व भाविक आणि सज्जन, सर्व समर्थ सेवेकरी, भाविक आणि गेले कालपासून अखंड जप यज्ञ आणि नामसप्ताह दत्त जयंतीचं औचित्य ठेवून सुरू होत आहे. 1974 सालापासून आजतागायत सातत्यानं हा सोहळा या पुण्यभूमीत संपन्न होत आहे. येणारे बसणारे सेवेत भाग घेणारे भाग्यवंत आणि पुण्यवंत आहे, यात संशय नाही. त्यापैकी आपण बरेच जण यात सहभागी झालेले आहात. तथापि आज आपण बुद्धीचं दैवत म्हणून ज्यांना आपण गणपती म्हणतो, त्यांचा आज आपण महायाग केलेला आहे. मोठ्या प्रमाणात गणपतीचं अथर्व शीर्षाचं पठण करून गणेशयाग करण्याला उपस्थितांना संधी मिळाली. त्यानंतर पुढील वेळेत आपण मनोबोध याग, ज्या रामदास स्वामींनी देशभरात पायपीट करून भारतीय संस्कृती आणि धर्म ज्या विचारात आणला, त्याला दासबोध ग्रंथ म्हणतात. आणि त्या दासबोधातून मनावर नियंत्रण ठेवण्यासाठी 205 मनाचे श्लोक मानवाच्या कल्याणासाठी, हितासाठी, म्हणून त्याचंही आपण वाचन, पठण, मनन, चिंतन आणि शक्यतो शाळाकरी जी मुलं 18 वर्षाच्या आतली आहेत, त्यांना जर रोज आपण एक 11 सुभाषितं वाचायला लावली तर त्यांच्या मनावर निश्चितपणे चांगला परिणाम होऊ शकतो, अशी पूर्वाचार्यांची शिकवण आहे. म्हणून पूर्वी प्राथमिक शाळेमध्ये सूर्यनमस्कार असो, गणपती स्तोत्र असो, मारुती स्तोत्र असो, गायत्री मंत्र असो, ही सारी प्राज्ञाविवर्धन स्तोत्र असो, या साऱ्या स्तोत्रांचा, मंत्रांचा विद्यार्थी जीवनावर खूप चांगला परिणाम होऊन ते देशाचे आदर्श अधिकारी, आदर्श नागरिक, निर्व्यसनी पिढी म्हणून त्यांचा आजही समावेश आहे. म्हणून उच्चतम शिक्षण घेणारे जे आज अधिकारी आहेत, तुम्ही त्यांना विचारा, तुम्ही बालपणात तुमच्या कोवळ्या मनावर गुरुजनांनी, पालकांनी कोणते संस्कार का केले आणि त्याची फळं काय मिळाली, हे नव्यानं सांगण्याची गरज नाही. म्हणून या कार्यातून सर्वप्रथम एक झुकतं माप या कार्यानं गुरुजनांना दिलेलं आहे की देशात जेवढे आमचे गुरुजन प्रतिनिधी आहेत, काही सेवेत आहेत, काही निवृत्त आहेत, या सर्व गुरुजनांनी एक कंबर कसलेली आहे की आगामी काळामध्ये, या कलियुगामध्ये, कली अत्यंत चंचल आहे. खरं तर पूर्वी या 4 युगांपैकी कृतयुगामध्ये धर्म 4 पायावर उभा होता. त्रेतात तो 3 पायावर आला, द्वापारात 2च पायावर आला. आज कलियुग आहे, तो 1च पायावर उभा आहे. केव्हा तोल जाईल सांगता येत नाही. कोणती परिस्थिती केव्हा बिघडेल हे आपणाला सांगण्याची जरूर नाही. अशा अविचल तथा चंचल अवस्थेमध्ये आपलं मन स्थिर राहण्यासाठी या स्तोत्र, मंत्र, संपदेची भविष्यकाळाला नितांत जरूर आहे. म्हणून संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच देश टिकेल. म्हणून आपण नव्या पिढीकडे लक्ष देताना आपलं म्हातारपण, आपलं वार्धक्य पुढील पिढीवर अवलंबून आहे. आणि त्यांच्या कोवळ्या मनावर जर आपण चांगले संस्कार केले तर ते श्रावण बाळाची भूमिका आणि पुंडलिकाची भूमिका
ते यशस्वीरित्या राबवू शकतील आणि या देशात आज वृद्धाश्रम जे वाढीस लागलेले आहेत, जे विदेशी विचाराची माणसं कॉन्व्हेंटमध्ये काम करतायत, त्या पुंडलिकांनी आपल्या वडिलांना वृद्धाश्रमात पाठवलेलं आहे आणि म्हणून या कार्यानं ठरवलं आहे की वृद्धाश्रममुक्त महाराष्ट्र आणि वृद्धाश्रममुक्त भारत म्हणून अखिल भारतात वृद्धाश्रम वाढीस लागू नये, नवे घराघरात गोकुळ वृंदावन तयार व्हावं आणि अशी नवी पिढी आदर्श नागरिक म्हणून, निर्व्यसनी पिढी म्हणून त्यांचा समावेश असावा, त्यासाठी आपण थोडी मशागत करावी लागणार आहे. मशागत केल्याशिवाय हे अशक्य आहे, आपोआप होणार नाही. कारण मनुष्य जन्माला येताना एक मांसाचा गोळा म्हणून आईच्या उदरात जन्म घेतो. तदनंतर जन्म देणारे आईवडील हे पहिले गुरु आहेत. खूप मेहनत, खूप मशागत, खूप आकार द्यावा लागतो, तेव्हा त्याचा मानव तयार होतो. आणि अशा मानव जातीला 5 मार्गदर्शक गुरुजींची गरज आहे. म्हणून त्यातले पहिलं स्थान आईवडिलांचं आहे. लालन पालन संगोपनात 4-5 वर्ष जातात. तदनंतर आपण दुसऱ्या गुरूंकडे प्राथमिक शिक्षणाला पाठवतो. त्यात मार्गदर्शन करणारे दुसरे गुरु आहेत. तोही कालावधी संपला की आपण तिसऱ्या गुरूंकडे उच्च शिक्षणासाठी पाठवतो. उच्च शिक्षण शिकवणारे तिसरे गुरु आहेत. उच्चतम शिक्षण संपल्यावर स्वाभाविक त्याला त्याच्या पायावर उभं राहणं क्रमप्राप्त आहे. म्हणून पायावर उभं करणारे, त्यात मार्गदर्शन करणारे चौथ्या गुरूंची आवश्यकता आहे. आज नोकरी, उद्योग, व्यवसाय, व्यापार, उद्यम या ज्या बाबी आहेत यात मार्गदर्शन करणारे चौथ्या गुरूंची गरज आहे. एकदा तो पायावर उभा राहिला की पालक लोक त्यावर गृहस्थाश्रमाची जिम्मेदारी देतात आणि त्याला गृहस्थाश्रमी बनवून हे प्रपंचाचं ओझं त्याला वाहणं भाग पडतं. आणि हे प्रपंचाचं ओझं वाहता 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 तो म्हातारा होतो. परंतु काही केल्यानं हे संसाराच्या ओझ्याचा प्रश्न सुटत नाही. हरवलेली मनशांती मिळत नाही. म्हणून तो उत्तर वयात का होईना 4 धाम, 8 धाम, अनेक धाम, अनेक तीर्थयात्रा करतो. परंतु तिथे गेल्यात तेवढ्यापुरतं बरं वाटतं. घरी आला हे रे माझ्या मागल्या, पुन्हा तोच प्रश्न निर्माण होतो. म्हणून हरवलेली मनशांती बाजारात विकत मिळत नाही, ती अध्यात्माशिवाय मिळत नाही. म्हणून अध्यात्मात योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु जर आपणाला लाभले तर आपण खऱ्या अर्थानं मानव होण्यास पात्र ठरतो. म्हणजे मानव होण्यासाठी 5 गुरूंची आवश्यकता आहे. आणि हे 5 गुरु भारतीय संस्कृतीनं पूर्वीच्या कालगणनेमध्ये असं चित्र स्पष्ट केलेलं आहे. त्या देवांनासुद्धा गुरुशिवाय सर्व काही प्राप्त झालं नाही. त्यात प्रभू रामचंद्र असतील, विश्वामित्रांच्या आश्रमात बालपणी ते येथे झाले. सोबत अनेक सवंगड्यांना ते आणत राहिले, संस्कार करत राहिले. त्यात भगवान श्रीकृष्ण मागे नाहीत. त्यांनीसुद्धा उज्जैनला, आता जिथे आपण उज्जैनचं ऐकलं, त्या उज्जैन नगरीत, अवंती नगरीत भगवान श्रीकृष्णांना यावं लागलं. आणि सांदीपनी ऋषींच्या आश्रमात त्यांना प्रदीर्घ कालामध्ये 14 विद्या 64 कला
प्राप्त कराव्या लागल्या. वास्तविक ते परब्रह्म होते. त्यांना गुरुजींकडे ऋषीमुनींकडे येण्याची काही जरूर नव्हती. तरी त्यांनी त्यांचं देवपण बाजूला ठेवलं आणि साधं मानवीपण स्वीकारून माणसासारखं राहून त्यांना मानवजातीचा उद्धार करायचा होता. म्हणून त्यांनी सांदीपनी ऋषीच्या आश्रमामध्ये गुरुजींचं महत्त्व अबाधित ठेवण्यासाठी त्यांना हा सगळा खटाटोप करावा लागला. म्हणून आजही आपण गरजेपुरत्या काही शास्त्र, काही कला त्या अवगत केल्या पाहिजे आणि ते शिकवणारे गुरु आजही अस्तित्वात आहेत. म्हणून या दृष्टीनं आपणाला आजच्या कलियुगात या सर्व बाबींची, मार्गदर्शकांची, 5 गुरूंची नितांत जरूर आहे. या दृष्टीनं आपण उज्जैनला जाणार आहोत आणि आगामी येणारा पुढील जो कालावधी आहे साधारण 2030 सालापर्यंतचा, त्यातही बरंच काही वाढवून ठेवलेलं आहे. येणारे मोठ्या प्रमाणात भूकंप आहे, अतिवृष्टी, अनावृष्टी आहे, युद्धजन्य तथा 3रं महायुद्ध अटळ आहे, निसर्ग रोज बदलणार आहे. आणि आपण बघत आहात, महाराष्ट्रातले आपण आहात, गेली 6 महिने 15 मेपासून काल परवापर्यंत पाऊस थांबायचं नाव घेत नव्हतं. अतिवृष्टी झाल्यामुळं त्याचे दुष्परिणाम महाराष्ट्रासकट देशात बहुविध राज्यांनी घेतलेले आहेत. त्यातले त्यात मराठवाड्यामध्ये तर खरीपाचं पीक तर गेलंच, जमीनसुद्धा वाहून गेली. अजून कितीतरी महिने ती जमीन करता येणार नाही किंवा त्यात रब्बी पीक घेता येणार नाही, अशी वास्तव स्थिती आहे. म्हणून अशा या प्रतिकूल परिस्थितीचा सामना आपणाला या कार्याच्या बहुविध अंगातून जनतेपर्यंत आपणाला त्यांना मनोधैर्य, मनोबल वाढवणं, आत्मविश्वास वाढवणं, सामर्थ्य वाढवणं याशिवाय तर दुसरा पर्याय नाही. म्हणून माणसाचं मनोबल, आत्मविश्वास वाढण्यासाठी स्वामी कार्याची नितांत गरज आहे. म्हणून स्वामी कार्य समजून घेण्यापूर्वी स्वामी महाराज या भूतलावर का आले हे पण आपण थोडक्यात समजून घेणार आहोत. द्वापार युगाच्या युगचालकांनी यदाई दाई धर्मस्य ग्लानिर भवती भारत, ज्यावेळी देशामध्ये ग्लानी, युद्धसदृश स्थिती निर्माण होते, सज्जनांवर संकट येतात, दुर्जन धुडगूस घालतात, पवित्राणाय साधूनां विनाशायच दुष्कृतां धर्म संस्थापनास्ताय संभवानी युगे युगे. देश, धर्म आणि सज्जन टिकवण्यासाठी त्यांना प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार तथा आविष्कार घ्यावे लागतात. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून भगवान दत्तात्रेयांनी कलियुगाचा भार त्यांनी स्वीकारलेला आहे. द्वापारयुग संपलं आणि कली सुरू झाला. कली ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी स्वामी महाराजांचं प्रकटीकरण झालं. सन 1049 रोजी पंजाब प्रांतात छेलीखेडे गावात अचानक पृथ्वी दुभंगली आणि त्या पृथ्वीतून एक 8 वर्षाची तेजपुंज बालकमूर्तीचं प्रकटीकरण झालं. त्यांना श्री स्वामी समर्थ म्हणतात. हा स्वामींचा परिचय आहे. खरं तर दशावतारामध्ये अनेक मातांनी देवांना जन्म दिला. देवकी असेल,
सुमित्रा असेल, अशा महामातांनी परब्रह्माला जन्म दिले. पण स्वामींची गोष्ट वेगळी आहे. स्वामींना जन्म देण्यासाठी या त्रिभुवनात एकही माता नव्हती. पृथ्वीलाच मातेची भूमिका घ्यावी लागली. म्हणून पृथ्वी दुभंगली आणि एक 8 वर्षाची बालकमूर्ती या भूतलावर भारत देशात पंजाब प्रांतात तिचं प्रकटीकरण झालं. अजूनही ती मूर्ती तिनं समाधी घेतली नाही, अवतार समाप्त केला नाही. या भूतलावर ती मूर्ती आजही काम करत आहे. अशा अनुभूती घेणारे कोट्यावधी अब्जावधी भाविक जगात देशात राज्यात आहेत. म्हणून मगाशी आमच्या गुरुजींनी सांगितलं की या पवित्र 5व्या वेदाची अनुभूती घेताना कालपासून महाराष्ट्रामध्ये सुमारे 55 लाख लोक सेवा केंद्रात श्री गुरुचरित्र पठणासाठी बसलेले आहेत. विदेशामध्ये ती यादी वाचलेली आहे. त्यामध्ये दुबई, अरब कंट्रीसारख्या देशामध्ये, आता दुबई प्रदेश कोणाचा आहे तुम्हाला माहिती आहे, तपशिलात बोलायचं काम नाही. पण दुबईत सुमारे 102 लोक गुरुचरित्राला बसलेले आहेत. दुबईसारख्या महानगरामध्ये, मोठ्या आंतरराष्ट्रीय नगरामध्ये एवढ्या लोकांनी बसावं, वेळ काढावा, म्हणजे काहीतरी असल्याशिवाय नाही, काहीतरी अनुभव असल्याशिवाय ते बसणार नाही. म्हणून ओमान आहे, अमेरिकेत 30 लोक बसलेले आहेत, इंग्लंडला 8 बसलेले आहेत, डेन्मार्कला 3 बसलेले आहेत. अन्य राज्यात तेलंगणा, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश या ठिकाणी, तो तर भारतातलाच प्रदेश आहे, त्यात वेगळेपणाचं काही सांगण्याचं कारण नाही. परंतु ज्या ज्या राज्यामध्ये स्वामींचं काम आहे त्या त्या ठिकाणी आपण होऊन ती माणसं 5वा वेद पठन करण्यासाठी श्री गुरुचरित्र पठन करण्यास बसलेले आहेत. संस्कृती टिकवण्याच्या दृष्टीनं, धर्माचं रक्षण करण्याच्या दृष्टीनं ही बाब निश्चितपणे आपणाला समाधान देणारी असेल, संरक्षण देणारी असेल, यात दुमत नाही. म्हणून ही हमी कलियुगाची स्वामींनी स्वतःवर घेतलेली आहे. म्हणून स्वामींचं प्रकटीकरण झाल्यावर अत्यंत कमी काळ ते पंजाबमध्ये राहिले. परंतु पंजाबमधल्या लोकांनी त्यांचं नाव कडक बाबा ठेवलेलं होतं. आजही आमचे अनेक सरदारजी लोक स्वामींचे तस्वीर बघितलं, होतो कडक बाबा आहे, त्यांचं नाव कडक बाबा म्हणून प्रसिद्ध झालं. स्वामींची पायपीट भ्रमंती जगात, देशात सर्वत्र होती. म्हणून स्वामींची पदयात्रा ईशान्य भारतात आली. आसाम, मेघालय, नागालँड या भागात दीर्घकाल स्वामी भ्रमंती पायपीट करत राहिले. तिथे त्या लोकांनी ईशान्य भारतातल्या त्यांचं नाव चंचल भारती दिलं. एका जागेवर थांबतच नव्हते, आज इथे उद्या तिथे. अशा वास्तव्यात देशाची त्यांनी पायपीट करून स्वामी दक्षिण भारतात चेन्नई, केरळा, तेलंगणा या प्रांतात आले. तिथे त्यांचं नाव आनंद भारती ठेवलं. असा खूप वर्षाचा प्रवास त्यांचा चालू झाला. खूप वर्ष झाल्यानंतर मानवी देह बदलणं नियतीला मान्य नाही, तो बदलणं क्रमप्राप्त आहे. म्हणून 1378ला त्यांनीच पहिला अवतार श्रीपाद श्री वल्लभ तेलंगणामध्ये, आंध्रमध्ये पिठापूर या गावी घेतला. आपल्यापैकी काही जण पिठापूरला गेला असाल. त्या ठिकाणी जसं त्र्यंबकेश्वरचं गुरुपीठ आहे
तसं आपलं पिठापूरचं गुरुपीठ आहे आणि त्या ठिकाणी आजही बरेच लोक श्रीपाद चरित्रासह श्री गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत. सुमारे 150 लोक पिठापूरला गुरुचरित्र वाचायला बसलेले आहेत. वास्तविक तो प्रदेश कानडी लोकांचा आहे. महाराष्ट्रातल्या लोकांना कानडी येत नाही, पण तिथे भाषेचं काही अडत नाही. आणि त्याप्रमाणे पिठापूर या गावी भगवान श्रीपाद श्री वल्लभांनी आविष्कार अवतार धारण केला. सुमारे 1528 सालापर्यंत महाराज दक्षिण प्रांतात पायपीट करत होते. 150-200 वर्ष झाली. तोही अवतार त्यांना समाप्त करणं क्रमप्राप्त होतं. म्हणून 1528ला त्यांनी पिठापूर सोडलं. पायपीट करत करत महाराष्ट्राच्या विदर्भात कारंजाला आले आणि कारंजाला ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो, त्यांचं जन्मस्थान देव कारंजा. इथे विदर्भात कोणी आला असाल तर त्यांना देव कारंजाबद्दल अधिक सांगण्याची जरूर नाही. म्हणून त्या ठिकाणी त्यांचं प्रकटीकरण झालं. फार थोडा काळ ते विदर्भाच्या वाट्याला आले. उर्वरित स्वामींप्रमाणे त्यांची भटकंती चालूच राहील. प्रदीर्घ काल संपूर्ण महाराष्ट्र पायपीट करून ते नरसोबाच्या वाडीला आले. खरं तर हे पीठ दत्त महाराजांची राजधानी म्हणून ओळखलं जातं. तिथेही आपलं गुरुपीठ आहे. तिथे 200च्या वर लोक श्री गुरुचरित्राला कालपासून बसलेले आहेत. आपल्यापैकी बसणाऱ्या प्रतिनिधी जे वाडीला गेले असतील त्यांनी हात वरती करावा. धन्यवाद. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात श्री गुरुचरित्राचं वाचन पठन मनन चालू आहे. तिथे बराच काळ नरसिंह सरस्वती आविष्कारात स्वामींनी काम केलं. अनेकांचा उद्धार केला. यथावकाश स्वामी गाणगापूरला आले. पुढील 50 वर्ष महाराज गाणगापूरला राहिले. गाणगापूरला रोज श्वासागणिक दुःखितांना अनुभूती येऊ लागल्या. म्हणून त्यांनी स्वबळावर भीमा अमरजा संगम तयार केला. आजही त्या संगमावर असंख्य बाधित रुग्ण त्या ठिकाणी स्नान करतात. काही क्षणात त्यांना अनुभूती येऊन ज्यांना अंगावर कुष्ठरोग आहे, कोड आहे, अशी माणसं तर तिथे लवकर बरी होतात. ज्यांना जाणं शक्य नाही त्यांनी एक कॅनभर त्या संगमाचं तीर्थ जर घरी आणून स्नान केलं, त्यांनासुद्धा त्याची अनुभूती मिळते. एवढं सामर्थ्य सत्व त्या भीमा अमरजा त्या जलदेवतांचं आहे. त्या संगमावर प्रदीर्घ काल त्यांनी मानवजातीला एक आवाहन केलं. दत्त महाराजांनी जी गळ्यात झोळी घेतलेली आहे, भिक्षा मागण्यासाठी नाही. आणि त्यांना भिक्षा मागण्याची जरूरही काय होती? भिक्षा कुणासाठी मागायची? अर्थ आम्ही वेगळा लावला. झोळी गळ्यात घेण्याचा विचार असा होता की तुम्ही तुमची सारी दुखणी त्या झोळीत टाका, मी तुम्हाला सुख देतो, हा त्यामागचा अर्थ होता. अर्थ फार कमी लोकांना कळला. व्हायचं तेच झालं. म्हणून प्रदीर्घ काल गाणगापुरात खूप अनुभूती येऊ लागल्या. श्वासागणी तो कन्नड भाग आहे, गुलबर्गा जिल्हा आहे. परंतु तिथे एक शेतकरी रोज शेतावर जाताना त्यांच्या चरणस्पर्श केल्याशिवाय तो शेती करत नव्हता.
रोज हा उपक्रम त्याचा असायचा. स्वामींना संगमावर येण्याची वेळ आणि याला तिथे दर्शन घेऊन शेती करण्याचा इरादा असायचा. खूप दिवस झाले. स्वामींनी त्याला एक दिवस हसत हसत सांगितलं की तू वेडा आहेस म्हणे. तुझ्या 6 एकर ज्या शेतीमध्ये तू जोंधळा पेरला आहे तो उद्याचे उद्या नव्हे आत्ताच्या आत्ता कापून टाक म्हणे. त्याला विनोदानं बोलले. मागचा पुढचा विचार न करता त्यांनी स्वामींवर विश्वास ठेवून तो 6 एकर जागेतला जोंधळा कापून टाकला. घरातल्या गावातल्या लोकांनी त्याला मूर्खात काढलं. कंसाला आलेलं पीक या माणसानं कापून टाकावं म्हणून त्याला मूर्खात काढलं, वेड्यात काढलं. मग त्याने ते सारं सहन केलं. काय व्हायचं होईल म्हणे, पण माहीत नाही पुढे काय वाढून ठेवलेलं आहे. जसं आपल्या महाराष्ट्रावर 6 महिने रोज पाऊस पडत होता तसं गाणगापुरावर अतिवृष्टी सतत 4 महिने चालू राहिली. साऱ्या शेतकऱ्यांची पिकं नष्ट झाली, सडून गेली. परंतु काय झालं, यानं कापलेल्या त्या बुंध्यांना खूप फुटवे फुटले. एवढे फुटवे फुटले आणि यथावकाश त्याला एवढी ज्वारीचं पीक, जोंधळ्याचं पीक मिळालं शेतात मावेनं. त्यानं तोंडात बोट घातलं, ही स्वामींची किमया आहे, अजब किमया आहे. परत स्वामींकडे गेला. या धान्याचं काय करू म्हणे. वेडायस म्हणे. अरे तुला जे लोक हसत होते, मूर्खात काढत होते, त्यांच्या घरी ते वाटप करून टाक. तुला पोटाला लागेल तेवढंच ठेव, त्याचा परिणाम काय होतो तो बघ. त्यानं आज्ञाशीर सावध म्हणून नष्ट दुष्ट हसणारे, नफरत करणारे जी कुटुंब होती त्या सर्वांना ते धान्य वाटून दिलं. त्यांच्या घरातही मुठभर धान्य नव्हतं. जणू काही दत्त महाराजांनी त्यावेळी गाणगापूरवासियांचा योगक्षेम, पोट प्रपंच चालवण्याची हमीच घेतली होती या निमित्तानं, असं म्हणायला अतिशयोक्ती नाही. मग त्या दिवसापासून त्या माणसाला, त्या शेतकऱ्याला लोक मानायला लागले. ज्या जमिनीमध्ये ही घटना घडली त्याच्या वंशजांनी तीच जागा आपल्या गुरुपीठाला विकत घेतलेली आहे. आणि आजही तसे अनुभूती आज सर्वांना आहेत. ज्यांना प्रहर्यात भाग घ्यायचा आहे स्वइच्छेनं त्यांनी जायला हरकत नाही, कारण प्रहर्याची सेवा कोणाला मिळत नाही. ज्यांचं नाव असेल ते नसतील, ज्यांना करायची असेल त्यांनी जायला हरकत नाही. नवीन भाविक असतील त्यांनी जावं. इथे फार मोठी चालून संधी आहे. असा सर्व प्रकार झाल्यावर तिथे ते कोळेकर म्हणून त्यांचं आडनाव आहे, ते अजून त्यांचे वंशज अस्तित्वात आहेत. आणि येणेप्रमाणे गाणगापूरची निर्मिती पीठाची झालेली आहे. मागील महिन्यामध्ये आपण ही अतिवृष्टी थांबण्यासाठी दत्तपादुकांवर कष्ट उद्धारक म्हणून यज्ञ केलेला होता. त्या दिवसापासून अतिवृष्टी थांबली. ही गाणगापूरची स्वामींच्या पादुकांची किमया आहे. म्हणून ते गाणगापूर पीठ, ज्यांना गाणगापूरला जायचं आहे त्यांनी अवश्य, तिथे आपल्या मराठी भाषेत बोर्ड लिहिलेले आहेत, जरी कन्नड प्रांत असला तरी, पिठापूर जरी तेलगू असलं तिथे मराठी, तेलगू आणि इंग्लिशमध्ये बोर्ड लिहिलेले आहेत की तमाम भारतात बोलल्या जाणाऱ्या ज्या प्रमुख भाषा आहेत त्या तिथे भाविकांना समजाव्यात, त्यांची गैरसोय दूर व्हावी. आणि महाराष्ट्रातल्या लोकांना तेलगू कानडी येत नाही, सरहद्दीवरच्याच लोकांना येते. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी त्या ठिकाणी त्र्यंबकेश्वरप्रमाणेच ते गुरुपीठ आपली वाट बघत आहे. म्हणून
राज्याच्या बाहेर स्वामी कार्याची खूप मागणी वाढली. दक्षिण भारतात वाढली, उत्तर भारतात वाढली. का वाढली असेल? मानव जातीसमोर रोज खूप समस्या आहेत. आजच्या महायज्ञात एक आपणाला बोली आठवली असेल, जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारे म्हणा तोची शोधूनही पाहे. जगामध्ये सुखी माणूस दाखवा. पण देवानं सारे नियम स्वतःकडे ठेवलेले आहेत. कुठल्याही मानवाला त्यापासून वंचित ठेवलेला आहे. तो जर सुखी असता तर त्यानं देवाकडे ढुंकून बघितलं नसतं. दुःख आहे म्हणून देव आहे. ज्यावेळी आपल्याला दुःख येतं त्यावेळी आपण देवाचे पाय पकडतो. म्हणून संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी भगवंताकडे काय मागितलं? सुख मागितलं नाही, मोक्ष मागितला नाही, मुक्ती मागितली नाही, धनसंपदा मागितली नाही, या वेगळं मागितलं. ते आपल्याला पटतंय की नाही माहीत नाही, पण त्याने हात जोडून पांडुरंगाला सांगितलं, देवा तमाम मानवाचं दुःख माझ्या वाट्याला दे, म्हणजे मी तुझे पाय घट्ट पकडून ठेवेन. असा एकही संत भारतात जगात नाही की तो दुःखाचा वाटेकरी होतो. हे वेगळेपण संतांचं, तुकाराम महाराजांचं आहे. म्हणून त्या दृष्टीनं आपण आध्यात्मिक होण्याच्या विचारसरणीवर येताना भारतीय संत मालिका आणि त्यांचा जीवनादर्श आपण चाळून बघावेत, त्यांचे ग्रंथ वाचून बघावेत. खरं तर ग्रंथ वाचल्याशिवाय संत कळत नाही, संत समजल्याशिवाय भगवंताकडे जाता येत नाही. म्हणून जीवनामध्ये ग्रंथ, संत आणि भगवंत ही जीवनाची तेरीज आहे. आणि ही समजल्याशिवाय माणूस आध्यात्मिक होऊच शकत नाही. म्हणून यासाठी हा सारा खटाटोप. या कार्यानं सेवा केंद्र हे माध्यम आहे. आणि या सेवा केंद्रामध्ये आज राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये खूप मागणी आहे. आपणच कमी पडत आहोत लोकांपर्यंत पोचायला. हे वास्तव लपवता येत नाही. लोकांना खूप भूक लागलेली आहे आध्यात्मिक सेवेची. आणि हे भूक भागवण्याचं काम गावोगावी सेवा केंद्ररूपी हे अमृताचे झरे जर आपण निर्माण केले तर लोकांची भूक भागेल. सगळ्यांना दिंडोरीला येणं अशक्य आहे. आणि गेल्या 80 वर्षात स्वामी युगाचे युगचालक आणि परमपूज्य दादांचे गुरु नारायणदासजी पेटले महाराजांनी हा एक संकल्प, कृतसंकल्प केला की माझ्या हयात भारतात गावोगावी मी पायपीट करेन आणि गावोगावी सेवा केंद्र निर्मिती करेन. हा संकल्प आज तगायत पुढे चालू आहे. म्हणून या कार्यानं गाव तेथे केंद्र, घर तेथे सेवेकरी ही ब्रीद, ही संकल्पना या निमित्तानं जनतेपर्यंत पोचवण्याला संधी आहे. आणि नामसप्ताह म्हणजे एक आपली जीवनाची परीक्षा आहे. या परीक्षेत आपण कितपत पास होतो, कितपत आपली सहनशीलता वाढते. इथे प्रहरे करावे लागतात, जास्त वेळ जागरण करावं लागतं. आणि सर्वात महत्त्वाचं, पोथी वाचण्यापेक्षाही प्रहऱ्याला जास्त महत्त्व आहे. बघा, तुम्हाला एक ज्ञानेश्वर भावंडांचा अनुभव माहीत असेल का नाही माहीत नाही, परंतु माणसाकडून तर कोणी वेद बोलेल, परंतु या भावंडांनी मुकी भिंत चांगदेवासमोर चालून दाखवली आणि रेड्याच्या मुखातून वेद बोलले. आपलं पुरुष सूक्त जे आहे तो वेद आहे, स्त्री सूक्त आहे, वेद आहे. रेड्यानं पुरुष सूक्त, स्त्री सूक्त मुखोद्गत म्हटलं. ही फार मोठी उत्क्रांती. प्राण्याच्या मुखातून वधून घेणारे ज्ञानेश्वर भावंड हे महान संत या राज्याला, या देशाला लाभले. आणि त्या रेड्याची समाधी
आळेफाट्याजवळ बेले या गावी आहे. ती समाधी घेऊन आज 750 वर्ष उलटलेली आहे. पण तिथे एक खूण तुम्हाला दिसेल. त्या दिवसापासून तिथे वीणावादन केलं जातं. 750 वर्षात अजून कोणीही वीणा खाली ठेवलेला नाही. हे वेगळेपण आहे. इथे आपण 2 तासात लागलीच कंटाळतो. पुन्हा कोण आपल्याला सोडवायला येईल. परंतु तिथे अशी किमया आहे, जो पुण्यवंत आहे, जो भाग्यवंत आहे, तो तिथे सोडवायला ज्ञानेश्वर भावंड पाठवून देतात. तासन तास ती माणसं वीणावादन करतात आणि त्यांना 12 तासाच्या चांगल्या अनुभूती येतात. म्हणून भाग्यवंतांनी ज्ञानेश्वर भावंडांच्या जीवनादर्शाचा कार्याचा थोडा अभ्यास करावा. त्यांची चरित्र वाचावी, त्यांचा जीवनादर्श शोधावा. अल्पवयात स्वकीयांनी दिलेला त्रास, छळवणूक, मानसिक छळवणूक ती पराकोटीची होती. आणि भारतात असा एकही संत नाही की जनतेनं, माणसांनी त्यांना त्रास दिला नाही. तुम्ही असा एखादा संत शोधा, तो खूप सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला. एखादा संत दाखवा. त्यात एकनाथ असतील, तुकाराम महाराज असतील, अजून कोणी असतील, गोरोबा, चोखोबा, अन्य कोणी असतील. लोकांनी तर त्यांना मारलं, मेल्यानंतर चांगलं म्हणायला लागले. हे संतांच्या वाट्याला आलेलं हे आपणाला सांगणं क्रमप्राप्त आहे. म्हणून त्या दृष्टीनं संत मालिकेचा जीवनादर्श आपण नव्या पिढ्यांपर्यंत, कारण त्यांना कोणी सांगणार नाही, शाळेत कोणी शिकवणार नाही, शिक्षणक्रम बदललेला आहे. लांब जाऊ नका. पूर्वी छत्रपती शिवाजीराजांचा इतिहास प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणात असायचा, तो यांनी काढून टाकला. असल्या महापुरुषांचा जीवनादर्श जर मुलांना माहीत केला नाही तर या संस्कृतीची माती होईल. म्हणून कळकळीचं निवेदन आहे की महापुरुषांचे चरित्र असतील, संतांचे जीवनादर्श असतील, हे शिक्षण अभ्यासक्रमात आलेच पाहिजे. कमी मार्क्स मिळाले तरी चालतील, परंतु थोरा मोठ्यांचे जीवनादर्श आणि संतांचे आदर्श आचरणात आणल्याशिवाय तो माणूस होऊच शकत नाही. हे वास्तव लपवता येत नाही. म्हणून यासाठी या कार्यानं अत्यंत बुद्धिपुरस्कर या कार्याचे 18 विभाग केलेले आहेत. आणि त्यातला पहिला विभाग मूल्य शिक्षण, गर्भसंस्कार आणि शिशुसंस्कार आहे. म्हणून आमच्या जुन्या भगिनी नव्या पिढ्यांना शिकवतात, नवी पिढी घडवताना कशी घडवावी, कशी शिकवावी. अगदी आमच्या द्रौपदीनंच बोटात अभिमन्यूला कसं प्रशिक्षण दिलं, असे अनेक आदर्श नव्या पिढ्यांना सांगता येतील. तसं आमचा एकही संत कधी शाळेत गेला नाही. तुम्हाला आठवत असेल तुकाराम महाराज कोणत्या शाळेत गेले, ज्ञानेश्वर भावंड कोणत्या शाळेत गेले? कोणत्याच नाही. जनतेनंच त्यांना शिकवलं, मोठं केलं. सामुदायिक सहजीवन, सामुदायिक जीवनाचा वारसा त्यांनी स्वीकारला आणि लोकांनीच त्यांना घडवलं. लोकच आपल्याला शिकवत असतात, पण आपण लोकांचं ऐकलं तर. म्हणून या सर्व बाबी समुपदेशन या दृष्टीनं जनता आपल्याला खूप शिकवत असते, पण आपण ती ग्रंथ चाळली तर. म्हणून ग्रंथ वाचले तर संत समजतील, संत समजले तर भगवंताकडे जात आहे. त्या दृष्टीनं स्वामींच्या गेल्या 1000 वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी हे बहुविध आविष्कार घेतले. पहिला अवतार त्यांनी 1378 ते 1528 हा श्रीपाद श्रीवल्लभांचा होता. 1528 ते 1678 नरसिंह सरस्वती
हा अवतार त्यांनी धारण केला. त्यातली 50 वर्ष ते गाणगापूरला 1678पर्यंत राहिले. आणि काय मनात आलं माहीत नाही, 1674ला शिवछत्रपतींच्या रायगडावर महाअभिषेकासाठी गाणगापूर ते रायगड त्यांनी पायपीट केली बिना निमंत्रणानं. निमंत्रण न स्वीकारता, काही न करता, आगंतुकपणे. कारण आपला वारसदार ही संस्कृती धर्म टिकवणारा असा पाहिजे, त्याला आशीर्वादाची गरज आहे. म्हणून त्यांनी तडकपणे उठले आणि गाणगापूरहून रायगडावर आले. काही लाख लोक त्या महाअभिषेकासाठी, राज्याभिषेकासाठी जगातून आलेले होते. महाराजांनी पहिलं काय करावं? मातोश्री जिजाऊ साहेबांचा गुणगौरव करून त्या राजसिंहासनावर प्रथम कोणाला बसवलं? जिजामातेला. लोक आश्चर्य करायला लागले, जिजामातेला आसनावर का बसवलं? त्याचा मतितार्थ त्यांनी स्वतः सर्व समोर असलेल्या लाखो कोटी लोकांना सांगितलं. ही राजमाता, ही लोकमाता या महाराष्ट्रात जर जन्माला आली नसती, काय झालं असतं? हे कुठल्याही ज्योतिषांनी सांगण्याचं कारण नाही. म्हणून त्या राजमातेचं, लोकमातेचं अनन्यसाधारण असामान्य महत्त्व त्यांना सांगायला थोडा वेळ लागला. परंतु आपल्या गोड भाषेत त्या महामातेचं खूप गौरव कौतुक केलं. त्यांना सिंहासनावर बसवलं. नंतर मग शिवरायांजवळ जाऊन त्यांना त्या राजसिंहासनावर बसवताना पाठीवर हात ठेवून कानात काही मंत्र दिला. शिवबा, तुला असा आशीर्वाद मिळणार आहे, वर्ष संपतील, शतकं संपतील, युग संपतील, पण जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत जग तुला विसरणार नाही, असा आशीर्वाद दिला. एवढा मोठा आशीर्वाद या विश्वात केवळ छत्रपतींना मिळालेला आहे. म्हणून छत्रपती म्हणजे हातात तलवार घेतली आणि टिंबटिंब लोक मारले असं नाही. ते अष्टपैलू व्यक्तिमत्व होतं. सर्व धर्म समभावाचं प्रतीक होतं. आणि त्यांनी छत्रपतींनी तो आशीर्वाद प्रत्यक्ष दत्त महाराजांचा त्यांना मिळाला. कारण नरसिंह सरस्वती आविष्कारात दत्त महाराज त्या आविष्कारात वावरत होते, स्वामी त्या आविष्कारात होते. म्हणून प्रत्यक्ष स्वामींचा आशीर्वाद छत्रपतींना मिळालेला होता. म्हणून हे हिंदवी स्वराज्य आज तागाय टिकून आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून उभयतांचा त्यांनी खूप गोड भाषेत त्यांचा सन्मान केला, त्यांचा गौरव केला, त्यांना आशीर्वाद दिला. आणि एवढा मोठा आशीर्वाद होता म्हणूनच ही संस्कृती वाचली. हे इतिहासाला कदाचित माहीत आहे का नाही माहीत नाही. परंतु अफजल खानासारखे लोक असतील, सिद्दी जोहरसारखे असतील, दिलेर खानासारखे असतील. त्या दिलेर खानानं तर काशीला एक महायज्ञ केलेला होता. लक्षचंडी नावाचा मोठा यज्ञ आमच्या पुरोहितांकडून केला. शिवाजीराजे पकडले जावेत, त्यांना ठार मारण्यात यावं दिल्लीला, आग्र्याला, असा संकल्प केलेला होता. परंतु इकडे तुळजामातेनं कौल दिला, बाळ तू तह कर, तू जा, आग्र्याला जा, तिथे तुला कैद होईल, पण तिथून तुला कसं सोडवायचं हे मी बघते म्हणे. म्हणून आग्र्याहून सुटका हा नाट्यमय प्रयोग, हा केवळ नाट्य नाही, हा आशीर्वाद आहे. हे इतिहासाला फार कमी लोकांना माहीत आहे. म्हणून या साऱ्या बाबी स्वामींच्या कार्यकालात घडलेल्या आहेत. 1674 साल संपलं, महाराज परत गाणगापूरला आले. गाणगापूरला
उणीपुरी पुढील 4 वर्ष 78 सालापर्यंत आपली सेवा पुरी केली. पण 500 वर्षाचा तो मानवी देह त्याला बदलणं क्रमप्राप्त होतं. शर्ट बदलायचा होता, व्यक्ती तीच होती, म्हणून त्याने आपला आविष्कार संपवला. पण गाणगापूरवासियांना सांगितलं, मी आता कर्दळीवनात चाललो आहे, परंतु मी इथेच राहीन, तुमचं 24 तास संरक्षण आशीर्वाद देईन. हे गुरुचरित्रात दिलेलं आहे. म्हणून स्वामी त्या भीमा नदीत उतरले, तिथे अंतर्धान पावले आणि इकडे कर्दळीवनात. कर्दळीवन कुठे आहे? मधल्या काळात बऱ्याच लोकांनी कर्दळीवन तेलंगणात आहे, आंध्रमध्ये आहे. ते कर्दळीवन नाही. अयोध्येच्या पुढे हिमालयाच्या पायथ्याजवळ कर्दळीवन आहे. आम्ही कर्दळीवनात जातो असं सांगून ते अदृश्य झाले आणि मग पुन्हा स्वामींचं प्रकटीकरण झालं. त्या कर्दळीवनातून येता येता कालीचं दर्शन घ्यावं म्हणून स्वामी कलकत्त्याला आले. काही वर्ष स्वामी कलकत्त्याला राहिले. तिथे पारशी लोक त्यांचे भक्त झाले. आजही पारशी लोकांचा तिथे मठ आहे. आपण काय सेवा करू? एवढी पोटतिडकीनं सेवा पारशी लोक स्वामींचे करतात. खूप पोटतिडकीनं त्या सेवेची त्यांना फलश्रुती, अनुभूती मिळते. म्हणून स्वामी एका ठिकाणी थांबणारे नव्हते. त्यांनी त्या ताटाताटानं संपूर्ण ईशान्य भारतापासून दक्षिण भारतापर्यंत अगदी रामेश्वरपर्यंत आले. अनेक त्यावेळी कर्मकांड करणारे, तीर्थाटन करणारे, अनेक बडवे, अनेक पुजारी, लोकांना लुटणाऱ्या लोकांना समज दिली, अद्दल घडवली. रामेश्वरला 22 कुंड आहे. तिथे आपण पूर्वी खूप मोठा मेळावा केलेला होता. यातले जे भाविक त्या मेळाव्याला हजर असतील त्यांनी हात वरती करावा. थोडे हात वरती आहेत, धन्यवाद. तिथे 22वे कुंड वेगळं आहे आणि आजही तिथे पैसे घेतल्याशिवाय स्नान करू देत नाही. म्हणून स्वामी अचानक प्रकटले. स्वामींचं प्रकटीकरण झाल्यावर बडव्यांनी त्यांना अडवलं, पैसे द्या मग स्नान करा. आम्ही संन्यासी माणसं, आम्ही पैसे कुठून आणणार म्हणे, ते काही चालणार नाही म्हणे. स्वामींनी एक दृष्टिक्षेप टाकला आणि ती 22ची 22 कुंड क्षणात दुर्गंधी सुटली. कोणीही स्नान करेन असा चमत्कार झाला. 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, कोणी तिकडे फिरकेना. त्या साऱ्या बडव्यांची उपासमार व्हायला लागले आणि मग शोधाशोध सुरू झाली. कोण महान विभूती आली, कोणी काय केलं. त्यावेळी एका गुहेजवळ स्वामी ध्यानस्थ बसलेले होते. होणं होय हेच असावेत म्हणे. म्हणून त्यांनी विनंती केली त्या बडव्यांनी की महाराज, आमचं चुकलं, आम्हाला क्षमा करा, आम्ही असं करणार नाही. आम्ही लोकांना मोफत स्नान घालण्याची आम्ही हमी घेतो. स्वामींनी त्यांना खडसावून सांगितलं, जर तुम्ही लोकांना मोफत स्नान देत असाल तरच तुम्हाला आशीर्वाद मिळेल. एका दृष्टिक्षेपात परत ती तळी पूर्वपदावर आली आणि महाराज तिथून परतीच्या प्रवासाला महाराष्ट्राकडे निघाले. सन 1856 साली कर्नाटक राज्य ओलांडून महाराज कोकणात वेंगुर्ल्याला आले. वेंगुर्ल्याला आल्यावर
तिथे काही काळ थांबले. कोकणपट्टीची पायपीट करून त्या ठिकाणी आजही एक मठ आहे वेंगुर्ल्याचा स्वामींचा, कदाचित आपणाला माहीत असेल. तिथे असंख्य भक्तांना अनुभूती दिली आणि अनुभूती दिल्यावर स्वामी पुढे पुढे मुंबापुरीला येण्याचं मानस होता, म्हणून महाराज मुंबईत आले. सुमारे 25 वर्ष स्वामी महाराज मुंबईला हाजी अली समोर लक्ष्मी मंदिराच्या शेजारी एक पर्णकुटीत राहू लागले. त्याला आत्मलिंग पादुका हल्ली म्हणतात मठ. त्या मठात स्वामी 25 वर्ष राहिले. किल्ला बांधून राहा समुद्र तीरी, मराठी अर्थ वेगळे आहेत. किल्ला म्हणजे स्वतःचं रक्षण, तटबंदी करणं, याला किल्ला म्हणत नाही. या भवसागरामध्ये मानव नावाची जी जात आहे त्याच्यासमोर एवढी दुःख, एवढी संकट आहे सागरासारखी, त्याला दुःखमुक्त करा, हा त्यांचा संदेश होता. म्हणून जा सागर तेरी, किल्ला बांधून राहा. म्हणून केंद्र हे गॅरेजसारखं काम करतात. गॅरेजमध्ये बिघडलेल्याच गाड्या येतात, चांगल्या गाड्या येत नाही. तसं केंद्रांच्या भारतातली अवस्था तीच आहे. दुःखित, पीडित, आर्त, मुमुक्षित, उद्ध्वस्त झालेली मन, प्रपंच यांना दुरुस्त करण्याचं काम सेवा केंद्रात केलं जातं. हे गॅरेज आहे, दुसऱ्या अर्थानं माणसांचं गॅरेज आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं ही माणसांची गॅरेज उभी करा. मुंबईत 25 वर्ष कमी पडली, परंतु माझ्या ग्रामीण महाराष्ट्राचं काय, त्या मिनिटाला मुंबई सोडली. आणि त्या मिनिटाला मुंबई सोडल्यावर महाराजांनी मुंबईपासून पायपीट सुरू केली ग्रामीण महाराष्ट्राची. शेवटी सोलापूर जिल्ह्यात आले. औरंगजेबाची पत्नी महाराष्ट्रात बेगमपूरला होती 22 वर्ष. त्याला बेगमपूर म्हणतात. त्या बेगमपुरात स्वामी राहिले. नंतर मंगळवेढ्याला आले, नंतर मोहोळात आले, नंतर सोलापूरला आले. आणि बरोबर 1856 आश्विन शुद्ध 5 या शुभदिनी महाराज सोलापूरहून अक्कलकोटला येथे झाले. खरं तर त्यावेळी अक्कलकोट नाव नव्हतं. अक्कलकोटचं जुनं नाव ब्रिटिशकालीन प्रज्ञापुरी होतं. महाराज प्रज्ञापुरीत आले. प्रज्ञा म्हणजे अंधार. जिथे ज्ञानाचा अंधार आहे तिथे सूर्याचा उदय झाला. आणि त्यानंतर त्या नगरीचं नाव अक्कलकोट असं लोकांनी दिलं. स्वामींनी नाही दिलं, लोकांनी दिलं. हे अक्कलकोट आहे. डोकं चालवा. स्वामी का है, स्वामी तो अक्कलकोट में ही है. म्हणून माणसाचा जो मेंदू आहे तो चालवा, त्याचा विचार करा. इकडे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी 15व्या अध्यायाच्या प्रारंभी ऊर्ध्वमूलम मधः शाखा, या कलियुगात पृथ्वीवर असा एक वृक्ष आहे 2 पायाचा, त्याच्या मुळ्या वरती आहे आणि फांद्या खाली आहे. फांद्या म्हणजे हातपाय, मेंदू म्हणजे मुळी, मुळी वरती आहे, फांद्या खाली आहे. असा उलटा वृक्ष या भूतलावर माणूस नावाचा आहे. त्याला घडविण्यासाठी देवांना वारंवार यावं लागतं. हा त्याचा अर्थ आहे. तथापि स्वामी महाराज 22 वर्ष
अक्कलकोटला राहिले. खूप अनुभूती चमत्काराची खैरात झाली, पण कुणाचा मुलाहिजा ठेवला नाही. कोण राजा आहे का रंक आहे त्याचा विचार केला नाही. ते मालोजी राजांचं संस्थान होतं. राजांना एक दिवस वाटलं स्वामींना भेटायला जावं, म्हणून हत्तीवर बसले आणि मिरवत मिरवत स्वामींकडे आले. स्वामी अंगावर धावून गेले आणि काही नाही 2 श्रीमुखात लगावल्या. तो टोप फेकून दिला. राजाच्या श्रीमुखात स्वामींनी बघितल्यावर लोक घाबरले. हे कडक काम आहे म्हणून पंजाबला कडक बाबा उगच म्हणत नसते. स्वामींना जे अनेक नावं, त्यात कडक बाबा या अर्थानं की ते कुणाचा मुलाहिजा ठेवत नव्हते. वशीला हा प्रकार नाही, मुलाहिजा नाही. राजा ओशाळला, त्यानं टोप बाजूला केला, हत्तीहून खाली उतारला आणि दंडवट घालत स्वामींचे पाय धरले. पाय धरल्याबरोबर ज्ञानाचा लख्ख प्रकाश डोक्यात पडला आणि त्याच राजानं नाव अक्कलकोट हे त्या नगरीचं दिलं. म्हणून डोकं चालवा, डोक्यात सगळं काही आहे ते चालवा, हा संदेश स्वामींनी दिला. अशा कितीतरी अनुभूती स्वामींच्या अक्कलकोटात आल्या. पण अक्कलकोटला आल्यावर पहिल्या दिवशी 3 दिवस महाराज खंडोबाच्या मंदिरात बसले. कुणाची ओळख नाही, पाळख नाही, काही नाही. खंडोबाच्या मंदिरात बसल्यावर शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे सुभाषित 24 तास मुखातून 3 दिवस पाणी नाही, अन्न नाही, हे सुभाषित चालू होतं. ही भानगड 3 रस्त्यानं मुसलमान येऊन चाललेले होते. त्यांनी बघितली आणि थबकले, यहाँ तो बड़े अवलिया आए हैं, बहुत बड़ा अवलिया दिखता है. शेजारी त्यांच्या एक रिकामं चिरूट पडलेलं होतं. जर म्हणे हे खरे अवलिया असतील, हे तोंडाला चिरूट लावतील आणि रिकाम्या चिरूटातून धूर काढतील. स्वामी अंतर्यामी, ते यवन मनात बडबडत होते, यांनी कृतीत आणलं. स्वामींनी त्या मिनिटाला ते चिरूट तोंडाला लावतात क्षणी धुराचे लोट निघायला लागले. मग मात्र यवन घाबरले, पाय कंप करायला लागले. ये तो सही है, ये तो बहुत बड़ा अवलिया दिखता है. ते एवढे घाबरले की आता ही गोष्ट कोणाजवळ सांगायची? हिंदू माणसाजवळ. म्हणून जवळच चोळप्पाचं घर होतं. ते पळत पळत, म्हणून आपण स्वामींची जी सकाळची आरती म्हणतो, यवने पुचले स्वामी कहा है, स्वामी तो अक्कलकोट में ही है, हा अर्थ तो है. ते यवनांना सांगावं लागलं. हिंदूंच्या कुठे लक्षात येते. मग चोळप्पाचा हात धरून ओढत ओढत आणावं असं सांगितलं. हे त्या अवलिया आहेत. स्वामींना खूप विनंत्या केल्या चोळप्पानं, माझ्या घरी चला, इथे नका थांबू, इथे तुमची सेवा शुश्रूषा कोण करेल? ते नाकारत होते. चोळ्या, मी तुला परवडणारा माणूस नाही. मी लोकांची परीक्षा घेत असतो, शिव्या देत असतो, रागवत असतो, प्रसंगी चोपई देत असतो. मी कुणाला परवडणारा माणूस नाही. चोळप्पा म्हणे, काय व्हायचं होईल म्हणे, मी तुम्हाला सांभाळायला तयार आहे म्हणे. आव्हान स्वीकारलं. एवढं कडवं आव्हान स्वीकारणारे माणसं क्वचित असतात. खरं तर चोळप्पाच्या घरी 18 विश्व दारिद्र्य. माधुकरी मागून आणायची मग जेवायचं, धान्य मागून आणायचं, ते दळायचं. मग त्यात एक कुत्रा एक गाय पाळलेली होती. त्या टोपल्यामध्ये केलेल्या भाकरी असतील, चपात्या असतील,
कुणी नसलं की स्वामी त्या गाईला चपात्या देऊन, हे बये हे खा, त्या कुत्र्यालाही द्यायचे, हे बाबा हे खा. त्या चोळप्पाची उपासमार व्हायला लागली. या निमित्तानं स्वामींना बहुत मला काढून देतील, पण चोळप्पानं उपाशी तापाशी राहून हे आव्हान स्वीकारलं. हे परीक्षात बघितले. म्हणून स्वामींचं कार्य करत असताना छोट्या मोठ्या अनेक परीक्षा द्याव्या लागतात. हे तसं सोपं नाही, देरे हरी पलंगावरी नाही. या खूप परीक्षा असतात आणि त्या परीक्षेत जे स्वामींचे सेवेकरी पास होतात, आयुष्यभर ते नाणं खणखणीत असतं. त्याला काही बघायचंच काम नाही, पण ह्या परीक्षा द्याव्या लागतात. आपण मुलांनाही शाळेत पाठवतो यासाठी, वरच्या वर्गात चढवण्यासाठी मास्तर लोक नाहीत. म्हणून त्या दृष्टीनं ही परीक्षा आहे. ऊन वारा पाऊस थंडी, टोचून बोलणारे लोक, स्तुती करणारे लोक, चिकार आहेत. हे सगळं सांभाळून डोकं चालून आपण काम करावं, हा संदेश स्वामींनी दिला. स्तुती आपली केली म्हणजे आपल्याला कुठंतरी चुकतंय. उलट रागवलेली माणसं परवडतात, स्तुती केलेली परवडत नाही, ते आपल्याला फसवतील. हे आपण कृपया जाणावं. जे कठोर रागानं बोलतात ती माणसं सच्चे असतात. ही शिकवण स्वामींनी आपल्या आचरणातून हजारो वर्षाच्या कालखंडात स्वामी भक्तांना दिली. स्वामींनी परीक्षा बघितली, त्यात चोळप्पा पास झाला. असे कितीतरी भक्त स्वामींकडे आले, घडले. बाळप्पासारखी पात्र आली, हरिभाऊंसारखी आली, भुजंगासारखी आली, सुंदराबाईसारखी आली. अनेक पात्र त्यात घडली गेली. त्यांचा काही थोडा गुणदोष आपण वगळला तर स्वामींपर्यंत पोचण्याला काही पुण्य लागतं. इथे सुद्धा यायला स्वामीच आपल्याला बोलावतात. आपण होऊन आला नाहीत, स्वामींनी पाठवलेलं आहे असं आम्ही म्हणतो. म्हणून या साऱ्या बाबी ही एक परीक्षा असते आणि या परीक्षेतून आपणाला आपल्या जीवनाची वाटचाल यशस्वी करताना दिव्यानं दिवा ज्योतीनं ज्योत लावायची असते. अज्ञानरूपी अंधकाराचा नाश करणं त्याला दिव्यानं दिवा लावणं म्हणतं. म्हणून आपणाला कळकळीचं निवेदन आहे, आपल्याला स्वामी समजले, आपण 10 लोकांना सांगावेत. त्या 10 लोकांचं पुण्य तुमच्या खात्यावर जमा होईल. हे स्वामींना अभिप्रेत आहे. केवळ स्वतःपुरती, स्वतःच्या समस्येपुरती सेवा करणं हे उचित नाही. आपण उद्धरुणी उद्धरिले जगा, या उक्तीचं परिपालन स्वामींनी आपल्या 1000 वर्षाच्या कार्यकालात आणि आजही हे कार्य चालू आहे. खरं तर स्वामींनी समाधी घेतलेली नाही. जसं महाराष्ट्रात अजून 2 संत आहेत, त्यांच्या समाध्या नाहीत. एक ज्ञानेश्वर भावंडांपैकी मुक्तादेवी, त्यांची समाधी नाही. तुम्ही मुक्ताईनगरला जरी नाव असेल, पण त्यांचं कीर्तन चालू असताना अचानक पाऊस सुरू झाला आणि त्या विजेच्या लोळावर त्या आरूढ होऊन त्या स्वर्गात येत्या झाल्या. आणि इकडे भंडारा डोंगरावर सदेह वैकुंठ गमन रथ, आणि त्या रथामध्ये स्वतः तुकाराम महाराज आरूढ झाले. तसं स्वामींनी समाधी घेतलेली नाही. जे काय असेल ते नाटक आहे, ते मृगजवळ आहे, किंवा मानवी आविष्कार थांबवण्यासाठी त्यांना ते कृत्य करावं लागलेलं आहे. परंतु घटना अशी घडली, स्वामी चरित्राच्या 16, 17, 18 अध्यायामध्ये एक दिवस स्वामी स्वतः सवेत स्वामी वार्तालाप करत होते, चर्चा करत होते. अरे हरिभाऊ, माझा 1000 वर्षाचा हा देह, मला आता तो थांबवणं क्रमप्राप्त आहे, याला मर्यादा आहे.
ही जबाबदारी मी तुझ्यावर देतोय, तुला ही गादी चालवावी लागेल. आणि ही भानगड चोळप्पानं फटीतून पाहून ऐकली. त्याला काय समजायचं ते समजलं चोळप्पाला की महाराज आता निजधामात जाणार आहेत. कुठेतरी त्यांची समाधी देण्यापेक्षा माझ्याच घरात समाधी का देऊ नये. म्हणून न विचारता स्वतःच्या घरात स्वामींची सिमेंट कॉन्क्रीटची समाधी आधीच बांधून ठेवली. यथावकाश स्वामी एक दिवस निवांत बसले असताना चोळप्पा जाऊन विचारता झाला, स्वामी परवा तुम्ही हरिभाऊंजवळ जे बोलत होता ते मी ऐकलं म्हणे. त्या शब्दाचा स्वामींना राग अनावर झाला. पायातली खडावा काढली आणि त्याच्या अंगावर भिरकवली. स्वामी कोणाला चोप देतील, काय करतील तो भरोसाच नव्हता. ती इतकी जोरात त्याचा फटका बसला, तो चोळप्पा खाली पडला, तापानं फनफनला, 105 ताप केला, कोमात गेला आणि तो गतप्राण झाला. सेवेकऱ्यांना सूचना दिली, अरे म्हणे याला उचला, माझ्यासाठी ज्यांनी समाधी तयार केली त्याला त्यात गाडा म्हणे. स्वामींचं बोलणं वेगळं असायचं. सेवेकऱ्यांनी त्या समाधीत त्यांचा पुढील अंत्येष्टी केली. तदनंतर 6 महिन्यांनी स्वामी अदृश्य झाले. ते निमित्त झालं. परंतु अदृश्य झाल्यानंतरही स्वामी 1 महिन्यानं परत लोकांमध्ये, नागनहळीचे लोक असतील, कर्नाटकातले लोक असतील, त्यांच्याशी येऊन संवाद साधायचे. काहींना 1 वर्षानंतर भेटले. कुणाला खरंच वाटत नव्हते महाराज गेले म्हणून. मग ह्या गोष्टीला काय म्हणावं. ते अनादी सिद्ध आहेत, ते परब्रह्म आहेत. जन्मच नाही तर मृत्यू कुठून. म्हणून स्वामींचं हे कार्य अजरामर राहण्यासाठी आपण इथे आलेले, घरी असलेले, केंद्रात काम करणाऱ्या प्रतिनिधींवर हे कार्य अजरामर नेण्याची, जिवंत ठेवण्याची जिम्मेदारी आहे. हा स्वामींचा ध्यास आहे. म्हणून दरमहा आपण कमीत कमी 10 तरी कुटुंब घडवावेत, 10 सेवेकरी घडवावेत आणि हे कार्य पुढे न्यावं. हा त्यामागचा उद्देश आहे. म्हणून त्या दृष्टीनं दिव्यानं दिवा, ज्योतीनं ज्योत लावण्याचं हे सारं प्रयोजन 1878पर्यंत स्वामी अक्कलकोटला राहिले. म्हणजे सुमारे 22 वर्ष एकट्या अक्कलकोटच्या वाट्याला स्वामी आले. 1000 वर्षाच्या कालखंडात 22 वर्ष अक्कलकोट, 25 वर्ष मुंबई, 12 वर्ष मंगळवेढा. ही जर कालंगणाना इतिहासाला विचारली तर सांगता आली पाहिजे. म्हणून या पद्धतीनं हे स्वामींचं खूप मोठं अफाट कार्य आहे. हा जगन्नाथाचा रथ आहे आणि हा समजून सांगणं, समजून घेणं ही काळाची गरज आहे. म्हणून आपणाला आजच्या नामसप्ताच्या द्वितीय दिनी, उद्या स्वामी याग आहे. म्हणून आपणाला स्वामींच्या कार्याचा धावता परामर्श कमी वेळात सांगण्याची आम्हाला संधी मिळाली. हीच संधी आपणाला 7 दिवस फावल्या वेळेत मिळणार आहेत. आगामी येणाऱ्या पुढील 5-7 दिवसात तुम्ही संध्याकाळी जर थोडा वेळ बसलात गुरुचरित्र वाचक, एका पेपरवर आपणाला काय हवं आहे या ज्ञानाच्या पानपोईतून ते शिकवलं जाणार आहे. कोणाला पंचांग आवडत असेल, इथे आमचे मुकुंदरावांचं अनेक जण पंचांग शिकवणार आहेत. ज्यांना हस्तरेषा शिकायची आहे, एक 10 ते 15 मिनटात हस्तशास्त्र लोकांना खूप गमतीनं शिकवता येतं. गमतीनं, हसत खेळत.
त्यात उजवा हात हा पुरुषांसाठी बघायचा असतो, डावा हात हा भगिनींसाठी बघायचा असतो आणि त्या हातावर उभ्या आडव्या तिरक्या रेषा तलाट्यानं लिहिलेल्या आहेत, त्या वाचता आल्या पाहिजे. वरचा जो तलाठी आहे त्यानं जन्माला आल्याबरोबर आपल्याला खाली पाठवलेलं आहे. त्यात जे नवग्रह आहेत त्यांची स्थानं हातावर आहेत. अंगठा जो आहे तो शुक्राचा आहे, हा गुरुचा बोट आहे, हा शनीचा बोट आहे, हा रवीचा बोट आहे, हा बुधाचा करंगळी आहे, हा चंद्राचं स्थान आहे, हाताचा तळवा मंगळाचं मैदान आहे. असे नवग्रह त्या स्थानावर आरूढ झालेले आहेत आणि हे ओळखताना आम्ही आपल्याला खास वेळ देणार आहोत. उद्या आहेत, पुढील काळ आहे, त्यांना आवड आहे त्यांना निश्चितपणे हात कसा बघावा. आता जे इथे बसलेले इंजिनियर लोक आहेत, मंगळ हा नवग्रहांचा इंजिनियर आहेत, ज्यांच्या तळव्यावर तळ हातावर गुणाकार किंवा बेरजेची रेषेवर रेष असेल, फुली किंवा गुणाकार असेल, ती माणसं नामांकित इंजिनियर होतात. इथे काही मुली आहेत, काही पुरुष माणसं आहेत. ज्यांच्या आहे त्यांनी हात वरती करावा, ज्यांच्यामधल्या धन्यवाद. ते इतरांना पण दाखवा तुम्ही इंजिनियर का झाले म्हणून. हे इंजिनियर माणसांची खूण आहे. डॉक्टर कसे ओळखायचे? हा जो 4 नंबरचा बोट आहे रवीचा, याच्या बुडापासून रवी रेषा अखंडित असेल, त्याला छेद गेलेला नसेल, अशा विद्यार्थ्यांना मेडिकल, सायन्स, डॉक्टर या विभागाकडे जर अभ्यास केला तर डॉक्टर होतील. आयते नाही होणार, रेषा आली म्हणून नाही होणार, अभ्यास करावा लागेल. वकील, CA, LLB, LLM व्हायचं असेल, हा जो करंगळीचा बोट आहे त्याच्या बुडापासून बुध रेषा सरळ असेल, अशा विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतानाच BCom, CA, LLB, LLM, मॅजिस्ट्रेट, वकील हा विभाग निवडावा. म्हणजे त्याची अडचण, गैरसोय निर्माण होणार नाही. तुझे आहे तुझपाशी, या हातावर सारं लिहिलेलं आहे, वाचायचं कोणी, शिकवायचं कोणी, हे सांगण्याचं काम या 7 दिवसात आपणाला ही नामी संधी आहे. भगिनींनी आपला डावा हात, पुरुषांनी आपला उजवा हात बघावा. काही माणसं खूप कर्जबाजारी होतात, ते ओळखता आली पाहिजे. आपल्या अंगठ्याचा जो पृष्ठभाग आहे त्या पृष्ठभागावर काळा तीळ, मस, काळा ठिपका तथा उभ्या आडव्या रेषांची जाळी असेल, उभ्या आडव्या रेषा म्हणजे जाळी, असे लोक लवकरात लवकर कर्जबाजारी होतात. मग प्रत्येकाला वाटतं आपला हात आपल्याला बघता आला पाहिजे आणि ते स्वाभाविक आहे, तो बघावा, पण स्वतःच बघा, इतरांना हात दाखवू नका. बरेच लोक हात दाखवून अवलक्षण करून घेतात गंगेवर, तसं करू नका. याची माहिती ज्ञानदान 4मध्ये सेपरेट केलेली आहे, ती पानं चाळा. त्या आकृत्या 8 आहेत, त्या वाचल्या तर तुम्हाला तुमचा हात कळेल, कुठेही न जाता. कपाळावरून परीक्षा आहे. ज्यांच्या कपाळाला काळा ठिपका आहे, तीळ आहे, मस आहे, अशा लोकांना पहिला नमस्कार घाला. वाद घालण्यामध्ये असे लोक नंबर 1ला असतात, भांडणामध्ये नंबर 1 असतात, त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. मग आपण त्यांना दुर्जनः प्रथमः वंदे, त्यांना आधी हात जोडा. मोठ्या बापाचा आम्ही लहान बापाचा, म्हणजे वादविवाद तुटतात. कपाळावरून परीक्षा आहे, कानावरून परीक्षा आहे, भुवयांवरून परीक्षा आहे. काही मुलांच्या भुवया खूप रपटप जाडजूड असतात. तुम्ही त्यांना विचारलं का रे तू आईशी किती वेळा भांडतो, तो खाली मान घाल. तुम्हाला कसं काय माहिती? अहो शेजारचे लोक सांगतात म्हणून सांगायचं. अशा गमती जमती, अंग सामुद्रिक, हस्त सामुद्रिक, हे सारे विषय या 7 दिवसात. हे गुरुचरित्र वाचक भाग्यवान आहेत, पण ते नेमकं काय होतं, दुपारी त्या वेळेत ते येत नाही, फार पोटावर मोजण्याजोगे यायचं. त्यांना हे शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांनी थोडा वेळ आपलं वाचन ते थोडं बाजूला करावं.
हे रोज होणार नाही. या गोष्टी आपण एक वही पेन आणून त्यात लिहाव्यात. गुन्हेगार माणसं कशी पकडावीत. राज्यातले गेल्या 40 वर्षात अनेक उच्चस्तरीय पोलीस अधिकारी इथे गुरुवारी येऊन बसतात गुपचूप वही पेन घेऊन. आम्ही ज्यावेळी गुन्हेगार पकडायचं सांगतो त्यावेळी ते पोलीस डायरीत नोंद करतात. ज्यांच्या भुवया खूप रपटप आहे ते गुन्हेगारीत नंबर 1ला असतात. ज्यांचा अंगठा खूप आखूड आहे, या बोटाच्या बुडापर्यंतच आहे, खूप जाडजूड आहे, रपटप आहे, 302 सारखे अनेक गुन्ह्यात त्यांचा सहभाग असतो किंवा मोठे आंतरराष्ट्रीय कट कारस्थानात ते नंबर 1ला असते. म्हणून अंगठ्यावरून परीक्षा आहे, कपाळावरून परीक्षा आहे, भुवयांवरून परीक्षा आहे, आपला डोळ्याचा जो बुबुळ आहे पांढरा त्याच्यावर परीक्षा आहे. त्या पांढऱ्या पटलावर मुगाच्या डाळीसारखा जर काळा कुळकुळीत तीळ, मस किंवा काळा ठिपका असेल अशी माणसं फार मोठे गुन्हेगार असतात. ते डोळ्याला डोळा लावून बघत नाही. या साऱ्या बाबी समाजशास्त्रात चांगल्या भाषेत पोचवणं गरजेचं आहे. किती खोल पाण्यात आहे हे आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून हे शास्त्र सर्वांच्याच उपयोगी आहे. याचा अनुभव घेणं महत्त्वाचं आहे. पण आपण म्हणाल मग आमच्या आहे तर मग, परंतु त्यावर जर चांगले संस्कार केले तो वाल्याचा वाल्मिक होईल. संस्कार केले तर तशी स्थिती असेल अशा व्यक्तींवर खूप संस्कार करावे लागते. रामायण लिहिणाऱ्यांनी 1000 वर्ष आधी राम जन्माला येण्याआधी रामायण उगच लिहिलं नाही. त्याचं नाव वाल्याकोळी. लाखो माणसं मारली असतील, गणित नाही. एक माणूस एक खडा, 7 रांजण भरले, किती माणसं मारली असतील. परंतु एवढ्या गुन्हेगार माणसाला प्रवाहात आणणं, त्याला नुसतंच आध्यात्मिक नाही, त्याला छंदर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी बनवणं ही सोपी गोष्ट नाही. ती किमया अगस्त्य आणि नारद ऋषींनी केली. आपण उद्या परवाच्या भूमिकेत हे सगळं वाल्या कोळ्याचं रामायण थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत, समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत की पूर्वचरित्र आणि चारित्र्य दूषित असणारा वाल्या त्याचा वाल्मिक कसा झाला. म्हणून यावर रामरक्षेच्या निर्मात्यांनी एकच श्लोकात वाल्या कोळ्याची ओळख करून दिलेली आहे. कुंजंतीम राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थ समजला नाही. याचा अर्थ असा, पूर्वाश्रमीचा तो कावळा कावकाव करणारा, परंतु तो सत्संगात आला, योग्य ठिकाणी आला, तो नारदांसारख्या अगस्तींसारख्या ऋषींच्या आश्रयाला आला. त्या कावळ्याचं रूप बदललं, त्याचं रूप कोकिळा झालं. रामनामाच्या वृक्षावर कुंजन करणारा त्याचा कोकिळा झाला. म्हणून ज्यावेळी आपण सत्संगात येतो त्यावेळी मनातले सारे नको असलेले विचार नष्ट होतात आणि सत्सत्विक बुद्धी जागृत होते. त्याला सत्संग म्हणतात. म्हणून आपणाला या 7 दिवसात तुम्ही म्हणाल तेवढा वेळ 2 वाजेपासून तर 5 वाजेपर्यंत 4-5 तास आपणाला ही नामी संधी मिळालेली आहे. पण आपण सर्वजण आले म्हणजे एक वेगळी ऊर्जा मिळते. म्हणून आपण मोठ्या संख्येनं सर्वांना बोलावून घ्यावं आणि वही पेन आणून स्वरशास्त्र समजून घेणार आहोत. आपण हस्तशास्त्र समजून घेणार आहोत, ज्योतिषशास्त्र समजून घेणार आहोत, वास्तुशास्त्र समजून घेणार आहोत. ही जुजबीची 4-5 शास्त्र आहेत. भगवान श्रीकृष्णांनी 14 विद्या 64 कला शिकल्या आणि शिकवल्या. निदान आपल्याला 4-5 कला तर 4-5 शास्त्र तर माहीत पाहिजे का नको.
म्हणून ती शिकवण्याचा, सांगण्याचा या कार्याचा प्रयत्न आहे. म्हणून आपण तो यथाशक्ती, मनुष्यजन्म एकदाच येतो, त्या जन्मात याचं सार्थक होण्यासाठी आपण या सर्व बाबी सहानुभूतीपूर्वक कृपया समजून घ्याव्यात एवढंच कळकळीचं सांगून मी अधिक वेळ आपला घेणार नाही. गेल्या 2 तासापासून आपण इथे तिष्ठत बसलात, पण उद्या स्वामी याग आहे. उद्या आपल्याला दुपारी स्वामी यागाचं महत्त्व समजून घेताना स्वामी चरित्र निर्माते विष्णू बळवंत थोरात, राहणार पालशेत, जिल्हा रत्नागिरी, 4थी शिकलेल्या माणसानं 1915 साली हे स्वामी चरित्र आपल्या हातात दिलं. फार मोठे अनंत उपकार मानव जातीवर त्यांनी केलेले आहेत. उद्या फावल्या वेळेत त्यांनी लिहिलेला जो ग्रंथ आहे 1 ते 21 अध्याय, प्रत्येक अध्यायाचा धावता परामर्श आपण घेण्याचा प्रयत्न करू. जेवढा तुम्ही वेळ द्याल तेवढा. त्यात आपण उद्या शिवाय रविवार आहे, ह्या सर्व बाबी गर्दी खूप असणार आहे आणि त्या गर्दीमध्ये आपली सगळी कामं उरकून स्वामी चरित्र समजून घेण्याला आपणाला एक नामी संधी आपणाला मिळणार आहे. म्हणून त्या संधीचा आपण योग्य तो फायदा घ्यावा, त्याचं चीज व्हावं एवढंच कळकळीचं सांगून आजच्या आणि उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आणि श्री क्षेत्र उज्जैन येथे देश धर्म संस्काराच्या कल्याणासाठी सेवेकऱ्यांनी एक कार्यक्रम उज्जैनला आयोजित केलेला आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी 5 जानेवारी रोजी उज्जैन येथे पंचायत आखाडा निरंजनी बडनगर रोड या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तेथील सर्व संत महंत या कार्यक्रमाला बिना निमंत्रणानं येणार आहेत. यापूर्वी अनेक कार्यक्रम उज्जैनला या कार्यानं केलेले आहेत. त्यामुळं मध्य प्रदेशला स्वामींचं कार्य तसं नवीन नाही, ते माहीत आहे. म्हणून आपणही महाराष्ट्रवासियांनी, देशवासियांनी या उपक्रमाला हजेरी लावण्याचा किंवा कोणीतरी प्रतिनिधी पाठवण्याचा आपण प्रयत्न करावा एवढंच कळकळीचं सांगून पुन्हा दत्त जयंतीच्या या होऊ घातलेल्या उपक्रमाच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देऊन आपण हे सत्र थांबू. पुढील नियोजन आमचे शास्त्री आपणाशी संबोधित करतील आणि प्रदक्षिणा आरती या वेळा त्याचं महत्त्व सांगतील. यज्ञभूमीत आज केलेल्या कामाची माहिती देते, ते आपण थोडा वेळात ऐकावं आणि मग पुढील कार्यक्रम करावेत. पुन्हा एकदा आपणाला शुभेच्छा देतो. या ठिकाणी थांबतो. श्री स्वामी समर्थ.